कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शत्रु भैया आराम चाललाय का? असू द्या मी परत येतो। आराम नाही करत आहे, सूर्याचा काटा कसा काढायचा याचा विचार करतोय। माझ्याकडे बी सूर्याचीच बातमी आहे। हल्ली त्याचं पुण्याला जाणं वाढलंय। कशाला? तेच कळना झालंय मला, पण तेच कळना झाले। तिथं त्या सिद्धार्थला पैसे दिले आणि इकत घेतला। लग्न मोडल वाटलं होतं, पण तो सिद्धार्थच धोका देऊन गेला। आणि इथं घरातल्यांनीच म्हणजे तुळजाबाईंनीच धोका दिला। सत्यजित सोबत लग्न मोडायचं म्हणून तुळजा सूर्याबरोबर पळून जाईल वाटलं नव्हतं। आता काय, लांबच्या माणसाबरोबर पळून जाण्यापेक्षा जवळच्या माणसाबरोबर गेली ना। पळून तर गेली ना। हा, पण आहेत आपल्याच गावात ना। त्याचाच तर जास्त राग येतोय। काळजाला झालेली जखम आहे ना, आणखीन बळबळती। हे सगळं खरं आहे। आपण ज्यांनी जखम दिली त्याला सोडला आणि दुसऱ्याच्याच मागं धावताय। आधी त्या सूर्याचा काटा काढला पाहिजे। त्याचा कार्यक्रम झाला की मग सिद्धार्थकडे बघूया कसं। खरंय तुझं, आधी डोळ्यापुढची गाण साफ केली पाहिजे। सूर्याकडे तर बघायचंच आहे, पण आमच्या पिताश्रींनी आमचे हात बांधून ठेवल्यात ना। पण आता ती हात सोडायची वेळ आली। एकच गाव, त्याच्यावर फक्त सूर्याचं नाव। त्याचा गेम वाजल्याशिवाय मला चैन पडणार नाही आता। कसा गेला आजचा दिवस? संध्याकाळपर्यंतचा सिद्धार्थच्या काळजीत आणि त्यानंतरचा तुझ्या बहिणींसोबत। सिद्धार्थच्या काळजीनं का? सूर्या, मला ना आता खूप जास्त भीती वाटायला लागली रे। एकतर डॅडी नाही तर सत्यजितला आमच्या रिलेशन बद्दल कळलं असेल आणि त्यांनीच तर काही केलं नसेल ना सिद्धार्थला। त्याचा जीव घ्यायला पण मागे पुढे बघणार नाहीत ही लोक। राहून राहून बघ असलेच विचार येत आहेत माझ्या डोक्यात। काहीच कळायला पत्ता लागत नाही। माणसाचा काहीच पत्ता लागत नसेल तर असं मनात येणं साहजिकच आहे। पण तुझा माझं मन मला सांगतंय असलं काही बी झालं नसेल। अरे हो, पण हे कळायला सिद्धार्थ सापडायला तर पाहिजे। सूर्या, आपण एक काम करूयात का? आपण पोलीस कंप्लेंट करून बघूयात का? सिद्धार्थ हरवलाय अशी। त्यापेक्षा आपण त्याच्या आई वडिलांना विचारूया ना। हे बघ, तू मला त्याचा पत्ता दे, मी बघून येतो। तुळजा, तुझ्याकडे आहे ना त्याचा पत्ता? सूर्या, सिद्धार्थने मला कधीच त्याच्या आई वडिलांविषयी सांगितलं नाहीये रे। ते फक्त मुंबईत की ठाण्यात राहतात एवढंच मला माहितीये। बाकी एक्झॅक्ट कुठे राहतात, काय करतात याची काहीच कल्पना नाहीये मला। तुझं असं कसं? तुम्ही एकमेकांवर प्रेम करायचं ना, त्याच्याबद्दल तुला काहीच माहित नाही? कारण आम्हाला प्रेमात अख्ख्या जगाचा विसर पडला होता। त्याच्यासाठी जग म्हणजे फक्त मी आणि माझ्यासाठी तोच होता रे। आम्हाला एकमेकांशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं। अगं पण तुझं एवढ्या मोठ्या शहरात त्याला कुठं आणि कसं शोधायचं? ठीक आहे, हरकत नाही, मी जाईन, मी शोधीन त्याला। तुळजा, एवढ्या मोठ्या शहरात तुला एकटीला पाठवून का मी? सूर्या, आता तू नवरा असल्यासारखा खरोखरचा हक्क दाखवतोयस माझ्यावर, हे विसरू नकोस। आपलं लग्न नाटक। तुळजा, मी काळजीनं बोलत होतो मी तुला। एवढं सोपं नाही एकटीनं हुडकणं। हे बघ, मी आधी मुंबईला जातो, मी बघतो, आणि मला नाही जमलं तर मग तुला घेऊन जातो, मग तर झालं। माझ्यावर विश्वास ठेव।
आणि या खोट्या लग्नाच्या नाटकात मी तुला जबरदस्ती नाही बांधून ठेवणार. तुळस, नको काळजी करू. उशीर झालाय, लय नको विचार करत बसू. झोप. सिद्धार्थ सापडेल. काय माहित, असं बी होऊ शकतं. तेच तुला इथं शोधत येईल. मी पण त्या क्षणाची वाट बघते. काय झालं? काय झालं? पळ ना, पळ की. लय पळायला आवडतं ना तुला? पळ. जा जा, पळून जा, पळून जा. अरे जा की, पळून जा रा बाबा, जा जा पळून. विसरलोच की मी. हा, तुला एकटं पळता येत नाही, हाय का नाही? तुझी चुकी नाही रे, तुझी चुकी नाही. काय ना, आमच्या घरच्यांनी ना तुला आपला आपला म्हणून आहे ना तुला केव्हा बसवला. तू काय केलं? तू तुझी लायकी दाखवली, लायकी दाखवली. काय केलं? माझ्या बहिणीला पळून घेऊन गेलास ना. निंबाळकरांच्या घरातल्या पोरीला पळवलास तू. तुला काय वाटलं? लग्न केलंस म्हणजे सोडून देऊ तुला? सोडून देऊ? हा, सोडलं. पळ 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 पळ. अरे पळ ना. तुला काय वाटलं? तू गावात असाच फिरणार आणि तुला फिरू देणार का आम्ही? अरे इथं आमच्या कपड्याला डाग लागला ना, ती कापडं सगळी जाळतो. तू तर आमच्या इज्जतीवर डाग पाडला. तुला असा कसा सोडल? जो नाही आपला त्याला उभा कापू. आगे काय झालं? काय झालं बाळा? ए झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.